शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। कम्युनिस्ट नेते विनोद जोडगे, जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटीचे विलासभाऊ विकार, या ठिकाणी उपस्थित शिवानीताई नेटीवार, कल्पनाताई केडाम, अस्मिताताई बरोते, कल्पनाताई तुपकर, मंदाताई चौके, किशोरभाऊ राऊत, विवेक बनकरजी, उर्मिलाताई नागदेवे, योगिताताई चौधरी, देवेंद्रताई बळावी आणि सर्व आमचे सरपंच, महिला सरपंच, या गावचे सरपंच आणि माझ्या सर्व बहिणी भगिनी आणि मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळाला तर मला महाराष्ट्रातून सर्वाधिक मताने निवडून येण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही। अनादी काळापासून महिलांच्या हातामध्ये शक्ती आपण प्रदान केलेली आहे। आमच्या लाईन गेली का रे? जनरेटर आहे ना? जनरेटर ठेवलाय का? हॅलो, अरे तो कूलर कडे पॉवर चाललाय। हॅलो, आलाय आलाय। हा, हॅलो हॅलो। सर्व महिलांना कोणी लक्ष्मीच्या रूपानं, कोणी दुर्गेच्या रूपानं, कोणी शारदा मातेच्या रूपानं, कोणी आईच्या रूपानं, कोणी मावशीच्या रूपानं, कोणी बहिणीच्या रूपानं, लेकीच्या रूपानं, एक स्त्री, एक महिला, अनेक रूपामध्ये आपण सगळे पाहतो। म्हणून असं म्हणतात की माय बाप असता घरी कशाला जातो रे पंढरी। काही लोक आंधळेपणानं पंढरीच्या पांडुरंगाकडे जातात आणि मायबापाला उपाशी ठेवतात, तर पंढरीचा पांडुरंग अशा पाप्याला पावल का? तुम्ही विचार केला पाहिजे। माय बापाच्या रूपानं विठ्ठल आणि रुक्मिणी घरात असताना त्याची सेवा केली की पंढरीच्या पांडुरंगाला जायची गरज पडणार नाही, एवढी मायबापाच्या शक्ती आहे, मायबापाच्या चरणी शक्ती आहे। ती शक्ती आपण ओळखत नाही। दुर्दैव आहे आज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात, तुमची ताकद जी दिसते आहे। खर तर हा लहान मेळावा घेण्यामागचा उद्देश तुमच्याबरोबर संवाद साधायचा की तुमच्यामध्ये असलेल्या त्रिशक्तीला जागृत करण्याचं होतं। ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं सरकार काम करते, देशाचं सरकार काम करत आहे, खोटारडं सरकार, मोदी सरकार म्हणजे एक नंबरचा झुटा सरकार। काय म्हणून नारा दिला 2014 मध्ये? अब की बार मोदी सरकार, महंगाई पे करेंगे वार माने। आता महंगाई पे वार केला का? 50 रुपये किलोची डाळ तुरीची होती, 200 रुपये किलो झाली। महंगाई कमी झाली का वाढली? परवाच्या दिवशी जेवायला गेलो, प्रचारामध्ये असताना वरचा पिवळा पिवळा पाणीच बाई वाढली। तर मी म्हणालो आम्हाला पिवळा पिवळा पाणी काऊन बाई? तर काय करू म्हणे, तुझी सरकार होती
तर 50 रुपये किलोची डाळ होती, आता 180 रुपयावर झाली. तर डाळ पुराले ठेवतो आणि वरचा पाणी देत राहतो. हे खरं हो की नाही? तुरीची डाळ 180 झाली की नाही? महागाई कमी झाली का वाढली? 400 रुपयाचा सिलेंडर 1000 रुपयात झाला का नाही? मग मोदी सरकारनं गरिबासाठी केला का काही? केला का? निव्वळ तोंड दाखवते. मन की बात, दिल की बात घेऊन टीव्हीवर दाखवते. कायच्या मन की बात पोट भरते. गरिबाची चूल पेटवायची असेल, आता हे शिंदे फडणवीस दोघेही माझी लाडकी बहीण, माझी लाडकी बहीण. अरे 3 महिन्यात साठवलं तुला लाडकी बहीण? 3 वर्ष झालं खुर्चीवर बसलाय. 10 वर्षाला फडणवीस खुर्चीवर बसलाय. 10 वर्ष यांना बहीण आठवलीच नाही. बहिणीची चूल कशी पेटते? बहीण काय खाते? बहिणीच्या हातात काही आहे का नाही? बहिणीच्या खात्यात काही दिसते का नाही? बहीण संसार कसा चालवते? भाटवा उपाशी आहे का नाही? बहिणीचा नवरा म्हणजे भाटवा. भाटव्याच्या हाताले काम आहे का नाही? भाच्याले हाताले काम आहे का नाही? बहीण लाडकी, भाटवा बिमार आणि भाचा बेरोजगार, तर बहीण लाडकी राहून उपयोग होईल? सांगा ना. म्हणजे भाटवा बिमार असल्यावर त्याला औषधीला पैसे नाही, भाचा शिकला आहे त्याच्या हाताला नोकरी नाही. लाडकी बहीण आणली तर आणली नालायक पाप्यानं. इकडे 1,500 टाकले आणि दणक्यामध्ये 40 रुपये तेल महाग करून टाकले. फोडणी महाग केल्याची. पहिले गंजामध्ये तेल टाकताना पटकन टाकायची 2-4 चमचे. आता 2 वेळा चमच्यात टाकते ना, 3 वेळा चमच्यात तेल बाहेर काढते. गंजा करावं लागतंय का नाही? केवढा मोठा विचार करायची पाहिजे. म्हणजे पहिले जावई आला तर तेलाचा दाबून खात होता चिकन मटन, इवही खुश होऊन जात होता. आता चिकन खाताना जावई सासूच्या तोंडाकडे पाहते, सासू जावयाच्या तोंडाकडे. तेलच दिसत नाही. काय करेल? 55 रुपये किलो तेल होता आमच्या हेमा मालिनीला, स्मृती इराणीला. महागाई वाटत होती, महागाई. आणि आज 150 रुपये तेल झाल्यावर, गंजामध्ये तेल टाकल्यावर जसे मोहरी टाकल्यावर मोहरी तडतड करतात, तसं गंजामध्ये तेल टाकल्यावर एक वेळ भाजपवाल्याला टाका, म्हणजे तडतड तडतड झाल्याशिवाय यांना महागाई कळणार नाही. एकदा निर्णय घेतला पाहिजे. 1,500 दिले ना 50 रुपये किलो तेल महाग केले. 1,500 दिले आणि 40% इलेक्ट्रिकचा बिल महाग केले. काँग्रेसची सरकार होती, 3 महिन्यातून एक वेळ बिल येत होता इलेक्ट्रिकचा. आता महिन्याला येते, तोही 10,000 आणि 1,200 रुपयाने. 500 रुपयाचा बिल होता 4 महिन्यापूर्वी, आता 1,200चा इलेक्ट्रिकचा बिल येते. म्हणजे एका खिशात टाकले, एका बट्यामध्ये टाकले आणि दुसऱ्या बट्यातून काढून घेतले. एका हाताने दिले आणि दुसऱ्या हाताने काढून घेतले. आजा मेला नातू घरचे दारचे बरोबर झाले. एवढे चालू लोक आहेत फडणवीस आणि शिंदे. दिलो दिलो मनाचा, लाडू लाडू सांगायचा आणि लाडवाचा भुरका भुरका पाडायचा. हुशार आहे. हे लाडू लाडू म्हणून दाखवतात, पण देतात काय? भुरका लाडवाचा. वाढणारे मोठे हुशार आहेत ना. मोठ्या मोठ्याले लाडू आणि गरीबाले भुरका, म्हणजे बुंदी. लाडवाचा भुरका. त्या अदानी अंबानीला लाडू, त्यांचे 16 लाख कोटी कर्ज माफ केले आणि गरीबावर 20,000चा कर्ज राहिला तर बँकेवाला त्याच्या घरावर येऊन 4 वेळा पडते. म्हणून आमच्या सरकारनं निर्णय घेतला. काय निर्णय घेतला? लाडक्या बहिणीला द्यायचं असेल तर तिची चूल भेटली पाहिजे. तिचा पोरगा 2 घास खाऊन जगला पाहिजे, झोपला पाहिजे. कुणाच्याही घरचा पोरगा उपाशीच होता कामा नये. अरे सगळ्यात जास्त चिंता मायला असते. गरिबीमध्ये दिवस काढतात ना, माय उपाशी राहते, पण पोराला घात देऊन घातल्याशिवाय राहत नाही. पोराला उपाशी ठेवत नाही.
तिलाच आपण माय म्हणतो. माय कोण असते हो? गंधातला भात संपला तरी स्वतः उपाशी राहील आणि झाकून ठेवल गंध. म्हणे डोक्याला वाटला पाहिजे कुटुंबाला गंधामध्ये भात भरून ठेवला. पोराला उपाशी ठेवू शकत नाही म्हणून विचार करा आम्ही की पोराच्या साठी कुटुंब चालवत असताना माझ्या बहिणीचा पोरगा उपाशी नको नये. किमान तिची चूल पेटली पाहिजे. 1,500 काय आंबाडीचा भूत होते म्हणून 3,000 रुपये 1 तारखेपासून निवडणूक झाली. सरकार आल्याबरोबर माझ्या बहिणीच्या खात्यामध्ये टाकायचा. अरे गेलो तर काही दिल्यासारखा वाटला पाहिजे ना. नाही तर हा शिंदे आणि फडणवीस कलदार सोडतेत रस्त्यावर. कलदार उचलायले वाकला रे वाकला माणूस उचलाले वाका लागते ना. झुकला रे झुकला वाकला रे वाकला का 500ची नोट खिशातून काढून देतो. माणूस कलदाराच्या मागे जाते ना 500 रुपये कमवून बसते. अशी स्थिती आणून ठेवली आहे. ही स्थिती बदलायची आहे की नाही? तुम्हाला 1,000 रुपये पाहिजे की 3,000 रुपये पाहिजे? आणि हे यांच्या बापाच्या खिशातून देते का सरकारी पैसे? काल खासदार काय म्हणे? तो खासदार धनंजय महाडिक काल भाषण झालं. महिला आल्या होत्या. त्यांनी सांगितलं काँग्रेसच्या मेळाव्यात जे महिला जाईल त्याचे फोटो काढून ठेवा, आम्ही त्यांचा बंदोबस्त करू म्हणे. अरे तुझी नालायका सरकारच राहणार नाही. उद्या काँग्रेसची सरकार येणार आहे आणि आमची बहीण आम्हाला आशीर्वाद देणार आहे आणि 3,000 रुपये तिच्या खात्यावर द्यावे. बहिणीला धमकवतो. आणि लाडक्या बहिणीपेक्षा या बहिणीची सुरक्षा महत्वाची आहे. बहिणीची सुरक्षा महत्वाची आहे. तुम्हाला सगळ्यांना सांगतो महाराष्ट्रामध्ये 2,53,000 मुली गायब आहेत, लापता आहे, पत्ताच लागत नाही आहे. कुठे पडून गेले, कुठे नेऊन गेले ते शोधण्याचं काम कोणाचं आहे? कोण शोधायला पाहिजे? फडणवीसला शोधायला पाहिजे ना. बहिणीची सुरक्षा करत नाही. रोज महाराष्ट्रामध्ये 5 महिलांवर अत्याचार होत आहे. महिलाची इज्जत सुरक्षित नाही. अरे लाडकी बहीण म्हणत असाल पहिले माझ्या बहिणीची सुरक्षा करा, तिच्या इज्जतीची सुरक्षा करा, मग खऱ्या अर्थाने तुम्ही लाडकी बहीण करा. तर मग खऱ्या अर्थाने लाडकी बहीण करेल. पण ते करू शकत नाही. आणि काय भावी बहीण भावाचं नातं असतं. दिवाळीला भाऊ बहिणीच्या घरी जातो आणि राखीला बहीण भावाच्या घरी येते. बरोबर आहे की नाही? कशासाठी? बहिणीकडे भाऊ दिवाळीला जातो की माझ्या बहिणीची दिवाळी नंतर भेट व्हावी, माझ्या बहिणीची सुरक्षा करण्याचा एक नारळ आणि आरती ओढल्यानंतर तिला विश्वास वाटावा की बहिणी मी तुझ्या पाठीमागे भाऊ आहे. आणि बहीण राखी बांधायला त्यासाठी त्या भावाच्या रक्षणाचा धागा आणि शिंदे तुम्हाला करू शकणार नाही. त्या प्रेमाची भाषा करू शकणार नाही. कारण तुम्ही राज्यामध्ये महिलाची सुरक्षा करू शकले नाही. तुम्ही आमच्यावर विश्वास करा माझ्या बहिणी. महागाई तर कमी करू, महागाई कमी होईलच, पण महाराष्ट्रातील माझी बहीण कुठल्याही नराधमाच्या अत्याचाराला बळी पडणार नाही. तिची सुरक्षा करण्याचं काम सुद्धा आमच्या खांद्यावर आम्ही घेऊ, तरच आम्ही सच्चा भाऊ म्हणून तुमचा ही खोटारड्यांची अवलाद खोटं बोलतात. आल्या आल्या खोटं बोलले. ते सांगितलं अबकी बार मोदी सरकार महंगाई करेंगे. दूसरा नारा होता अबकी बार मोदी सरकार हर साल में 2 करोड़ रोजगार. एक रोजगार भेटला रोजगार काय दिलं? 15 लाख खात्यात टाकतो म्हणे. किती? 15 लाख. धानाला डबल भाव देतो म्हणे जी मोदी. हे ब्रह्मपुरी से होऊन गेले. किसानों को 2 गुना भाव मिलेगा म्हणजे. आता आपल्याला वाटलं एवढा बोलते तर खरंच बोलते. दाढीवाला महापुरुष कसं बोलत होता, पण फसवून टाकला तुम्हाला. फसवून तुमची वाट लावली. कुटुंब जगू शकत नाही. सामान्य कुटुंब चालवू शकत नाही. अरे साधी गोष्ट आहे.
लसण 400 रुपये किलो झाला की नाही? लसणाचा छिलका जसे काढतात ना तसा भाजपवाल्याचे छिलके काढायला लागतात. म्हणजे लसण खायचंच नाही, पाहायचं ठेवलं शोकेज मध्ये लसण ठेवावं लागणार आहे. पुढच्या पिढीला लसण खायला भेटते का नाही माहिती. 400 रुपये किलोचा लसण गरीब घेणार का? खाईल तरी का? 80 रुपये किलो कांदा झाला, 400 रुपये किलो लसण झाला, 50 रुपयाची डाळ 150 वर गेली, 65 रुपये 55 रुपयाचा खाण्याचा तेल 150 रुपये किलो झाला, 400 रुपयाचा सिलेंडर 1000 रुपये झाला, 55 रुपयाचा पेट्रोल 92 वर गेला, 65 रुपयाचा डिझेल आपला 55 रुपयाचा डिझेल 92 रुपये झाला, 62 रुपयाचा पेट्रोल 110 रुपये झाला. कसे जगतील, कसे जगणार? आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती करा, या काही लोक सांगतात वडेट्टीवारांनी काय केलं. तुम्ही माझ्या भगिनी द्या, गोशीखुर्दचं पाणी भाजपवाल्यांनी आणला का विजय वडेट्टीवारांनी आणलं? कोणी आणला? मी जर नसतो तर गोशीखुर्दचं पाणी असतं का? 10 वर्ष देश होता. मी मंत्री असताना गोशीखुर्दच्या प्रकल्पाला पैसे दिले 5,000 कोटी रुपये, म्हणून गोशीखुर्दचा प्रकल्प एकाच्या बांधीपर्यंत पाणी आणून माझा शेतकरी जगवण्याचं काम मी केलं, माझ्या बहिणीला ताकद देण्याचं काम मी केलं आहे, हे कोणी विसरू शकत नाही. मी केलेलं काम आहे. आणि फडणवीस काय म्हणताय? आम्ही कर्ज माफी करू, कर्जमाफी करू म्हणून सांगतात. काय कर्जमाफी? 10 वर्ष खुर्चीवर बसल्या त्यावेळेस कर्जमाफी दिसली नाही. काँग्रेसच्या सरकारमध्ये 72,000 कोटीची कर्जमाफी झाली. आम्ही ज्यावेळेस म्हणालो आमची सरकार आल्याबरोबर 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज आमच्या शेतकऱ्याचं माफ होईल आणि माझ्या शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम आम्ही करू. फडणवीस खोटं बोलतात. नवीन जुमलेबाजी यांची सुरू आहे आणि माझ्यावर तिकडे आल्यावर आरोप करतात. मी मंत्री असताना गांगलवाडी ते विहार रस्ता मंजूर केला होता. भाजपची सरकार आली, फडणवीसाकडे खाता गेला आणि फडणवीस खुर्चीवर बसले. मंजूर केलेला काम माझा रद्द केला. मी पुन्हा विरोधी पक्षनेता झालो. मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये 1 वर्ष 1.25 वर्ष झालाय मी विरोधी पक्षनेता झाल्यानंतर सरकारला धारेवर धरून 282 कोटीचा रस्ता मी मंजूर करून दिला. यांनी नारायकांनी माझी बदनामी केली. मंजूर झालेला रस्ता रद्द करण्याचं पाप अरे भाजपवाल्याने तुम्ही केले. एवढी बेईमानी असते? सत्ता गेली म्हणून सरकार बदलला. कोरोनाच्या काळामध्ये आमचा सरकार होता, सरकार गेली आणि भाजपचा सरकार आला. तुम्हाला काय कळतं? म्हणून तो रस्त्यासाठी जीवाचा रान केला. तरी म्हणतात की म्हणत होते की रस्ता करा, मी म्हणत करून देतो, पोलीस कॅन्सल केला होता. आज त्या रस्त्याचं काम सुरू झालंय. 282 कोटी रुपये मंजूर केले आणि पुढच्या वर्षामध्ये हा पूर्ण रस्ता सिमेंटचा रस्ता. आता मी डांबराचा रस्ता करत असतो, वरच्यावर खड्डे पडतो. यावेळेस ठरवलो जसा ब्रह्मपुरीचा रस्ता आहे तसाच हा सिमेंटचा रस्ता आता मंजूर केलाय. त्याचं काम सुरू होईल आणि 1 वर्षामध्ये या रस्ता तुम्हाला कधीही पुन्हा खराब होणार नाही असा रस्ता मंजूर करून देतो. केला आम्ही. आणि निवड समाज आहे ते माझ्या भगिनी आहे. निवड समाज इथे भगिनी मोठ्या सगळ्या. सांगावं कधी निवड समाजाला घरकुल भेटत होता? भेटला का कधी घरकुल? एका दुसरा घरकुल भेटत होता निवड समाजाला. पण मी मंत्री असताना माझ्या निवड समाजासाठी 7,000 घरकुल मंजूर करून दिले आणि गावोगावी आमच्या निवड समाजाला घरकुल मिळाले. मी ओबीसी समाजाचे घरकुल मंजूर करणार होतो. JR काढला होता, सरकार बदलली, माझा मंत्रीपद गेला आणि आज ओबीसीच्या कडे घरकुलाच्या कडे. हे सांगते मोदी सरकार आम्ही गरीबाची सरकार. फडणवीस सांगते, शिंदे सांगते हे गरीबाची सरकार. अरे 2000 काँग्रेसची सरकार होती. 10 वर्षापूर्वी घरकुलाची किंमत 1,35,000 होती. आता किती आहे? 1.5 लाख. आणि लाडकी बहीण सुरू केल्यापासून 10,10,000 कमी केले.
म्हणजे 1,40,000. अरे पहिले 10 वर्षापूर्वी 500 रुपये ट्रॅक्टर न येती भेटायची, आता 3,000 रुपये झाले की नाही? लोखंड सस्ता होता की महाग होता? सिमेंटची बॅग 180 रुपये होती, आता 380 रुपये झाली. मग 1.5 लाखामध्ये घर कसा होईल? गरीबाचा सरकार हो म्हणते शिंदे, फडणवीस आणि मोदी. घरकुलाची किंमत डबल केली असती. एवढी महागाई वाढली, लोखंड वाढला, रीती वाढली, गिट्टी वाढली, सिमेंट वाढला. आमची सरकार येऊ द्या, आम्ही घरकुलाची किंमत 2.5 लाख रुपये करू, कारण त्याचा घरकुल झाला पाहिजे. गरीबासाठी करायचं. हा का गरीबाचा? हेलिकॉप्टर घ्यायचं असेल तर जीएसटी कमी, आणि शेतीचा नांगर घ्यायचा असेल जीएसटी जास्त. तुम्ही बसल्या ना सगळे, दुधावर जीएसटी, कोराच्या पेन्सिलवर जीएसटी, पुस्तकावर जीएसटी. जीएसटी म्हणजे टॅक्स. तुम्ही जे लुगडं साडी घातली ना, याच्यावर जीएसटी लावले नालायक. 1,000ची साडी घ्याल तर 180 रुपये त्यांच्या मळ्यावर टाकायला लागतात. एवढी टॅक्स माझ्या गरीब भगिनीवर लावली. म्हणून एक वेळ बोट मोडावं यांच्या नावानं, त्याचा कच बोट मोडा, तुझा सत्यानाश होईल, पुन्हा तू दिसणारच नाही म्हणा. एवढं पाप केलं 2013 मध्ये. 10 वर्षापूर्वी धानाचा भाव होता, आता 500 रुपयानं कमी झाला, 3200-3300 वर गेला. आमची सरकार आता तेवढाच आहे. 10 वर्षात सिमेंट वाढला तर वाढला, पण खाते वाढले ना. 400 रुपयाची डीएपी 1400 वर झाली, आणि युरिया खाले भाजपवाल्याने 10 किलो, 5 किलो, 50 किलोची युरियाची बॅग होती, 45 वर आणले. 5 किलो युरिया खाले, याचा पोट फुगून मरतील एवढे युरिया खातात. भ्रष्टाचारी तेवढे तर केले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये कमिशन पण खाले. आता महाराजांचा पुतळा उभा करताना त्या सिंधुदुर्ग मध्ये पुतळ्यामध्ये कमिशन खाणं म्हणजे जनावरांचं शेण खाण्यासारखं आहे. हे सुद्धा या लोकांनी खाल्लं. अशा नालायक सरकारला आपण जागा दाखवा. माझ्या भांजप बांधवांना सांगतोय, एक काल भाजपचा नेता काय म्हणाला, आदिवासी समाजाला म्हटलं त्यांनी की आदिवासी समाज बिकाऊ समाज आहे. तो मंडल नावाचा माणूस होता, सूरज मंडल, भाजपचा नेता. आदिवासी समाज बिकाऊ, प्रामाणिक माणूस. कुठलाही समाज बिकाऊ नाही. कधी आपल्या कष्टाचं, घामाचं, मेहनतीचं तो खाणारा समाज आहे. भाजपवाले जर शेतकऱ्याला हिणवतील, आदिवासीला, इतर समाजाला जर बोलतील तर आपण सहन करू नका. माझ्या लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण सगळ्यांना का झाली तर लोकसभेमध्ये मताची झाली कडकी, बहीण आठवली, काहीतरी म्हणलं आता, बहीण आठवली लाडकी. 3 महिन्यामध्ये बहीण म्हणायला लागले. महागाई वाढवत गेले आणि बहीण आठवण झाली. पण काँग्रेसची सरकारना मी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातलं चित्र बदलेल. महाराष्ट्रातली बहीण सुरक्षित राहील. महाराष्ट्रातल्या बहिणीच्या खात्यामध्ये 3,000 रुपये आम्ही मदत करू. माझ्या टाकू 3,000 रुपये तिच्या खात्यामध्ये जमा करू, आणि बहिणीला माझ्या सन्मानाने, स्वाभिमानानं, अभिमानानं जगण्यासाठी शासन म्हणून, भाऊ म्हणून तिच्या पाठीशी उभा राहील. तुम्ही विजय वडेट्टीवाराला पाहिलं, 10 वर्षामध्ये मी काम केलं. मी आमदार म्हणून नाही, सुखदुःखाचा साथीदार म्हणून मी काम केलंय तुमच्या बरोबर. सुखदुःखाचा साथीदार म्हणून हजारो लोकांना डोळे तपासून चष्मे दिले. कोणत्या आमदारानं केलं पहिले? हजारो लोकांचे डोळ्याचे ऑपरेशन करून दिले. दरवाजात आलेला कॅन्सर माणूस असेल, पीडित माणूस असेल, ऍक्सिडेंट वाला असेल, बिमार असेल, त्या प्रत्येक माणसाची सेवा केली. मला म्हणतात वडेट्टीवार, कॅन्सर वाला बिमार गेला तर 5,000 देते म्हणजे उपकार करते का? अरे तुला काय करेल 5,000ची किंमत? अरे सख्खा भाऊ बिमार राहिला आणि सख्या भावाकडे मागायला गेला तर 500ची नोट काढताना 3 वेळा खिशामध्ये हात घालून विचार करतो. अरे मी तुमचा सख्खा नसलो तरी, तुमच्या रक्ताचा नसलो तरी, तुमच्या पाठीमागे रक्तापेक्षा ताकदीने उभा राहणारा मी भाऊ आहे, आणि ते नातं मी निभावत आलो आहे. तुम्हाला जे दुःख झालं ते माझं दुःख मी समजतो.
2000 कॅन्सरच्या पेशंटला आतापर्यंत मदत करून दवाखान्यापर्यंत पाठवलं. कोणाही बहिणीला वाटेल तुझा सख्खा भाऊ नाही असेल तर माझ्या बहिणीला मी सांगतोय विजय वडेट्टीवार नावाचा भाऊ तुझ्या पाठीमागे ताकदीने उभा राहील, तुझ्या सुखाचा आणि दुःखाचा शक्ती म्हणून उभा राहील. हा विश्वास आणि वचन मी तुला देतोय. हा विश्वास आणि वचन देतोय. तुला कोणी जरी मदत करणार असेल तर तुझा भाऊ मदत कर. असंख्य लोकांना मदत कर. हेच माझं करत माणसाला जगवणं. मी सांगितलं तुम्हाला मी देवळातला देव पाहिला नाही पण माणसामध्ये सेवेच्या रूपाने देव पाहणारा माणूस आहे. माझं आयुष्य त्यामध्ये गेलं. सर्व आयुष्य मी घेतलंय. दरवाजात आलेला माणूस रडत आला असेल तर जाताना समाधानाने आनंदाने गेला पाहिजे. हे वडेट्टीवार तुझी कमाई आहे हे समजून काम करणारा माझ्या बहिणी मी कार्यकर्ता आहे. म्हणून तुमचे असंख्य हात माझ्यावर आशीर्वादासाठी असू द्या. तुमची सेवा घडत राहील आणि या भागाचा विकास होत राहील. करत राहू. कुठेही पुढे ब्रह्मपुरीला भविष्यात महाराष्ट्रामध्ये 1 नंबर करण्याचं काम आम्ही करू. हा विश्वास देतो, हा वचन देतो. आपण सर्वजण आलात 20 तारखेला आपल्या पवित्र बोटाने 3 नंबरवर पंजाची बटन आहे. त्या 3 नंबरची बटन दाबून 20 तारखेला प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी तुम्ही मला आशीर्वाद द्या. तुम्ही मला सहकार्य करा. या आशीर्वादाच्या ऋणातून तुमची सेवा करून तुम्ही भाऊ म्हणून तुमच्या पाठीमागे उभं राहून मी सदैव मदतीला धावून येईल. हा विश्वास आणि वचन मी सगळ्या माझ्या बहिणींना देतो. आपण आलात आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवा, जय भीम. सलाम वालेकुम, राम राम. धन्यवाद साहेब. सर्व माता भगिनींना विनंती करतो की परत एकदा